विकृत कॅप्टन अशोक खरात याचे कारणमे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा सहभाग आहे असा पहिला आरोप केला होता सुषमा अंधारे यांनी. त्यांचा पहिला राजीनामा झाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा, पण प्रदेशाध्यक्षपदाचा राहिला होता. त्याच्यावर हे ठाम होत्या, त्यांना सहआरोपी करा, अटक करा ही मागणी सातत्याने लावून धरून त्यासाठी काल त्या नाशिकला गेले होते. आणि अखेर काल सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी, त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला. मग एका अर्थाने यांचा जो लढा सुरू केला होता यांनी, ताई काय सांगाल पहिली प्रतिक्रिया ज्यावेळेस तुम्हाला कळलं, काय पहिली रिॲक्शन? नाही, माझी राजीनाम्याची मागणी कधीच नव्हती. राजीनामा हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. नैतिक बांधिलकी म्हणून तो राजीनामा घेणं पक्षाला अपेक्षित होतं. कारण उद्याला समजा गुन्हा दाखल झाला, अटकेची वेळ आली तर काय करायचं? पदावर असताना अटक झाली तर पक्षाची नामुष्कीची वेळ येईल ती. त्यामुळे त्यांचा राजीनामा होणं ही त्यांच्या पक्षांतर्गत जो उद्रेक झाला होता त्यांच्या विरोधातला, पक्षाच्या बाहेरून खूप लोक दबाव आणत होते, समाज माध्यमांवर चर्चा प्रचंड विकोपाला गेल्या होत्या, त्यामुळे तो राजीनामा होणं हे अपेक्षित होतं. परंतु माझी जी मागणी आहे ती राजीनाम्याची नाही. माझी मागणी ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी केलं जावं ही आहे. काय असे काय पुरावे आहेत ज्यांना थेट तुम्ही सहआरोपी करा म्हणतो? कारण त्या तुम्हाला आमची माहिती की कायदेशीर नोटीस पाठवणार डिफॉमेशनची. ठीक आहे ना, पाठवावी त्यांनी नोटीस. आपण कुठं काय म्हणतोय त्याला? आधी त्यांनी सावरावं या सगळ्यातनं, मग त्यांनी काय करायचं ते करावं. मुद्दा हा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये काल आम्ही जी काही माहिती नाशिकला जाऊन घेतली, नाशिकमधल्या अनेक लोकांना भेटलो, त्यातनं कळलं की हे काही 2-2.5 वर्ष 3 वर्षाचं प्रकरण नाही. तब्बल 16 वर्षापासून हा बाबा शोषण करत होता. 16 वर्ष आधीची एक केस आहे. चॅलेंजेस असे आहेत की त्यातल्या कित्येक म्हणजे 16 वर्षापूर्वीच्या मुली, कॉलेजियन मुली, ज्या त्या गृहस्थाश्रमात प्रवेश करता झालेल्या आहेत आणि त्यांचं एक स्थिर स्थावर आयुष्य आहे. ते आयुष्य विस्कळीत होईल अशी आता भीती वाटायला लागली. त्यामुळे त्या सहजासहजी पुढे येणार नाहीत. कितीतरी गोष्टी आहेत या सगळ्यांमध्ये. सो या सगळ्या प्रकाराला खतपाणी कुणी घातलं? कारण अडचण काय माहिती आहे का, प्रत्येक फ्रेममध्ये चाकणकर दिसतात, प्रत्येक फ्रेममध्ये. त्या म्हणतात आमचे कौटुंबिक संबंध आहेत, मी त्यांना गुरुमाऊली मानते, हा आमचे वैयक्तिक घरगुती संबंध आहेत, त्याचा याच्याशी जोडण्याचा काय संबंध? मी समजू शकते की तुम्ही त्यांना गुरु मानलं, तुम्ही त्यांची पाद्यपूजा केली, हे मी समजू शकते आणि त्याच्यात काही गुन्हा आहे असं माझं म्हणणंच नाही आहे. प्रत्येक माणसाच्या फ्रेममध्ये कुणीही, एकनाथ शिंदेंच्या फ्रेममध्ये चाकणकर, केसरकरच्या फ्रेममध्ये चाकणकर, हेमंत गोडसेच्या फ्रेममध्ये चाकणकर. आता काल एक फोटो आला सांगोल्याला, आमच्या पक्षाची उमेदवारी ज्यांनी घेतली होती, कोणते, दीपक आबा सोळंके, तर दीपक आबा सोळंकेच्या फ्रेममध्ये पण चाकणकर आहेत. तर मग भीती काय आहे की या प्रत्येक माणसाला खरातांकडे अप्रोच करण्यामध्ये तर यांचा सहभाग नाही ना. मी तुम्हाला असं म्हणते मीडिएटर होते सगळ्या राजकारण्यांना तिकडे घेऊन जाणार आहे, ही शंका आहे, ती पोलिसांनी तपासून घ्यावी. म्हणून तर मी पुन्हा म्हणते ना की पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत आणि पोलिसांनी त्यांच्या संपत्तीचे स्रोत तपासावेत. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सुनील तटकरे यांना वाचवत होते, यापूर्वी शंका व्यक्त केलेली, पण तरी आता राजीनामा झालेला आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी जे सुरुवातीला बोललं गेलं की सुनेत्रा पवार पक्ष वेगळेच लोक चालवतात, ते अजून नवीन आहेत, त्यांना काही माहीत नाही, पण काल त्यांनी ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला, मग त्याच पक्षाचे सुप्रमुख त्यांनी दाखवून दिले करताना. मला असं वाटतं की काही दिवस जरा समजून घ्यायला वेळ लागतो. नवीन किचन असेल तर पिठामिठाचे डबे, जिऱ्या मोहरीचे डबे समजून घ्यायला वेळ लागतो. सुनेत्रा वहिनी एक डबे आता समजून घेत आहेत आणि हळूहळू त्यांची पकड बसायला लागली. कारण कालच्या राजीनाम्यात पण तो उल्लेख आहे. खरं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून मी राजीनामा देते असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. राजीनाम्यात जिथं त्या म्हणतात की सुनेत्रा पवार यांच्या सांगण्यावरून मी राजीनामा देते किंवा त्यांच्याशी चर्चा केल्यावरून, याचा अर्थ असा आहे की तटकरेंची इच्छा राजीनामा घ्यायची नव्हतीच. तटकरे शेवटपर्यंत त्यांना वाचवायचाच प्रयत्न करत होते, हे स्पष्ट आहे. याचा अर्थ आता तुम्ही सुनेत्रा पवार या नेतृत्वाकडे आगामी काळात कसं बघतं? म्हणजे ते पुढे जाऊन हा पक्ष पूर्ण ताब्यात ठेवतील? नाही, मी एवढ्या चटकन कुठल्याही अशा जजमेंटल भूमिकेमध्ये येत नाही आहे. पण एक नक्की की एखादी महिला राज्यकर्ती जर काम करत असेल, भलेही ती आमच्या विरोधी पक्षातली असेल, पण त्यांना आपण
विनाकारण विरोध करायचं काही काम नाही. जिथे धोरणात्मक गोष्ट असेल तिथे नक्की विरोध करूया, परंतु महिला राजकारणी म्हणून आम्ही कायम त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. दुसरा एक तुम्ही गंभीर आरोप केला की चाकणकर आणि म्हणजे चाकणकरांचे मिस्टर निलेश चाकणकर आणि चौधरी आणि सुनील तटकर यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत, कंपन्या आहेत, नेमकं काय आरोप नाही, असं नाही आहे ते. माझं असं म्हणणं होतं की हे जे चौधरी आहेत ना, हे नाव सांगा पुन्हा तटकरेंचे एकदा महाराष्ट्र. मी आता परत विसरले ते नाव. आकाश चौधरी जी आहेत ते तटकरेंचे निकटवर्तीय आहे. त्यांनी एक कर्मा कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी उभी केली. आता या कंपनीला पार्टनर कोण आहेत, को पार्टनर तर निलेश चाकणकर आहेत. आता या कंपनीचं काम सुरू झालं आहे, काहीतरी 400-450 कोटीचं बजेट आहे. तर म्हणजे त्यांनी काम सुरू केलं म्हणून ते गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की संपत्तीचे हे एवढं सगळं तुम्ही उभं करताना त्याचे स्रोत काय आहेत, ते स्रोत एकदा महाराष्ट्राला कळले पाहिजेत. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की EOWने याची चौकशी करावी. मी कोणाच्या संपत्ती चाकणकरांच्या संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत. कारण आयोगाला इतकी संपत्ती कुठून येते, अचानक इतकी कुठून संपत्ती येते, त्याचे स्रोत तपासले गेले पाहिजेत निश्चितपणे. म्हणजे त्यांनी गैरमार्गाने आयोगाच्या पदाचा गैरवापर करून संपत्ती कमवली असं थेट आरोप केला. जे असेल ते तपासलं जावं, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, त्यांच्या संपत्तीचे स्रोत तपासले जावेत, सगळं बघितलं गेलं पाहिजे. कारण काय आहे, जसं मी म्हटलं की प्रत्येक फोटोच्या फ्रेममध्ये त्या दिसत आहेत. आता काल मी त्या MIDC मधले काही फोटो दाखवले. ज्या MIDCs मधल्या फोटोमध्ये चाकणकर आहेत. आता MIDC मध्ये चाकणकरांचं काय काम आहे? सगळे अधिकारी कर्मचारी तिथे आहेत. त्यांच्यासोबत चाकणकर काय करतायत तिथे केसरकर आहेत. केसरकर काही MIDCच्या काही खात्याशी संबंधित नाही आहेत. MIDCचं खातं जे होतं तो विभाग जो आहे तो उदय सामंतांशी संबंधित आहे. तिथं उदय सामंत असतं तर वेगळी गोष्ट होती. केसरकर काय करत होते तिथे? केसरकरांच्या सोबत चाकणकर काय करता? खरात काय करत होता तिथे? हे आणि त्या सगळ्या नेक्सस होतं एका अर्थाने शासकीय योजनांचा फायदा घेऊन याला सगळं पोहोचवलं जात होतं खरातला. तर त्याच्यात कोण कोण सामील आहे? आणखीन एक चाकणकरांचा राजीनामा झाला, पण बाकीच्यांचं काय? केसरकरांच्या चौकशीची मागणी केलीच ना. मी केसरकरांच्या चौकशीची मागणी केली आणि हे सगळं तपासलं जावं असं माझं म्हणणं आहे. की जी माणसं याच्यात दिसत आहेत त्याच्यामध्ये ना एक पिवळ्या शर्टचा माणूस आहे. काल जो दाखवला मी फोटो त्याच्यात तो ना तिथली जी MIDC आहे तिथे एक स्टाईस असोसिएशन आहे, त्या स्टाईसचा तो अध्यक्ष वगैरे काहीतरी आहे. जगदंब पतसंस्था आहे, या जगदंब पतसंस्थेशी त्याचा संबंध आहे. खराचा पैसा बराचसा त्या जगदंब पतसंस्थेमध्ये आहे असं लोक म्हणतात. तर हे तपासलं जावं. नेहमी असं एक बोललं जातं की हे सगळे राजकारणी असल्या भोंदूबाबांकडे का जातात, म्हणजे ज्योतिष म्हणवणाऱ्या सगळ्या मंडळी, तर कुठेतरी यांचं आर्थिक नेक्सस पण असतं हे सगळ्या याच्यात, असं आता हे दिसतंय. अगदी मी आधी पण म्हटलं ना की याची व्याप्ती ही फक्त महिला लैंगिक शोषण एवढी व्याप्ती नाही, याला अनेक पदर आहेत. म्हणजे काल तर काही लोक असं सांगत होते की हेमंत गोडसे किंवा ही जी माणसं आहेत ना यांचं लोकसभेचं तिकीट फायनल व्हावं म्हणून त्याला स्पेशल चार्टरने दिल्लीला नेऊन आमच्यासाठी तुम्ही बोला इथपर्यंत प्रयत्न चालले होते. म्हणजे तो कुठल्या लायझनिंगमध्ये होता ते बघा. म्हणजे एकनाथ शिंदे याच्यात येतात मग ऑब्व्हियसली जर ते तिकीटाचा विषय असेल तर. नाही, काय जे असेल ते, कारण गोडसे अनेक ठिकाणी दिसत आहेत. माझ्याकडे काल पण एक व्हिडिओ आला आहे, अजून एक व्हिडिओ आला काल की ज्याच्यामध्ये लोकसभेचं नावाची जेव्हा गोडसेंच्या नावाची चर्चा चालू होती तेव्हा पुन्हा एकदा एक काय म्हणता येईल थोडक्यात हा बाबा फक्त लायझनिंग नाही तर लोक नेत्यांची तिकीटही फायनल करायचं. म्हणजे मॅनेजमेंट गुरु असं म्हणता येईल. तर हा मॅनेजमेंट गुरु आहे. तर या मॅनेजमेंट गुरुची जी माहिती आहे ती सगळी पुढे आली पाहिजे ना. आता नेक्स्ट टार्गेट कोण? चाकणकर झालं हे आता हे दिसणार नाही कॅमेऱ्यासमोर. व्हिडिओ टाका आम्हाला ते. गोडसे वगैरे सगळेच आहेत, खरात आहेत, गोडसे आहेत. हे लोकसभेचा फॉर्म भरतानाच आहे बरं का. म्हणजे किती श्रद्धा, किती अंधश्रद्धा, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. होईल चर्चा होईल त्याची. नेक्स्ट टार्गेट कोण आता केसर? नाही, मी टार्गेट मी काय कोणी हे काय म्हणतात त्याला. आज तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरचा धनुष्य ताणून अगदी एक तर लक्ष साधलं, पुढचं लक्ष नाही.
मी त्याचं कॅप्शन म्हणूनच फार काळजीपूर्वक लिहिलं की आम्ही एकलव्य माणसं येतो, आमचं काय कोण गॉडफादर आणि कोण गॉडमदर, आम्हाला काय कुठला काय वारसा का ग्लोरी का ग्लॅमर, आपण साधी माणसं आहोत. तरी पण विकेट आपण आपलं आपलं नाही हो, असं काय नाही. चाललंय, काम चाललंय. पद असेल नसेल, आपण लोकांसाठी लढलं पाहिजे आणि आपली बांधिलकी पदांशी नाही, आपली बांधिलकी लोकांशी आहे. आपण लढलं पाहिजे. आता दुसरं नरहरी झिरवळांचं सातत्याने चर्चेत होतं. मी अहो काय म्हणजे लोकांच्या हे सरकार मग प्रत्येकाचं नुसतं व्हिडिओ क्लिप, मी काल कुठेतरी ऐकलं की पडळकर म्हणले की आणखीन भयानक काही प्रकरणं बाहेर येणार. म्हणजे काय आहे नेमकं सरकार हे फक्त अशीच प्रकरणं विशेष आहे की ही सगळी प्रकरणं मित्रपक्षांचीच बाहेर येतात, भाजपचं काहीच येत नाही बाहेर. भाजपची सगळी अशी एकदम धुतल्या तांदळाचीच आहेत, एकदम एवढी गुणी बाळं आहेत ना ती की बाप रे, सगळे सद्गुण सुसंस्कृतपणा सगळं ठासून त्यांच्याकडे भरलेलं आहे. अरे काय लोकांना इतकं कसं वेड्यात काढता राहू तुम्ही, कठीण आहे. हे ठरवून चाललंय सगळं. विचारायला पाहिजे सीएमला काय चाललंय. मग एक एक लक्ष ठेवून त्याचं टार्गेट करून मग विकेट पडतात ठीक आहे, पण ते ठराविक म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह विकेट पडताना दिसतात. सिलेक्टिव्ह विकेट म्हणण्यापेक्षा कदाचित सीएमना हे सांगायचं आहे की मी आय एम द सुप्रीमो, आय एम द सुप्रीमो आणि माझं लक्ष आहे, तुम्ही माझ्या निगराणीखाली आहात, हे लक्षात आणून द्यायचा प्रकार असू शकतो. आता केसरकरांचं तुम्ही जसं चाकणकरांचं फॉलोअप घेतलं तसं केसरकरांचं घेणार, कारण तेही संबंधित आहेत. ते सातत्याने मंत्री असताना शिर्डी दौरे त्यांचे खूप असायचे. होय होय, मी त्याचाही फॉलोअप घेणार आणि मी त्याच्यावरही बिलकुल काम करत आहे. आणि हे चाकणकर आणि तटकऱ्यांच्या आर्थिक संबंधाचं त्याची काही चौकशीची मागणी केली नाही, त्याच्यासाठी आम्ही म्हटलं ना की आम्ही सीएम आणि EOW या दोन्ही ऑफिसला मी भेटणार आहे, बोलणार आहे मी त्यांच्याशी. आणि समजा यांनी तुम्हाला नोटीस पाठवली डिफॉर्मेशनची, आमची माहिती करूया, बघूया त्याचं काय ते. तर ह्या होत्या सुषमाताई अंधारे यांनी सांगितलं की डिफॉर्मेशनची नोटीस आली तरी आम्ही घाबरत नाही, आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहोत. आणि तटकरे आणि चाकणकर यांच्या आर्थिक कंपन्यांची भागीदारी, जो मिडलमॅन आहे चौधरी नावाचं, यांच्या थ्रू आहे, त्याचंही ED मार्फत चौकशी केली जावी. आणि नेक्स्ट टार्गेट अर्थातच चाकणकर झाले आता, पण केसरकरांचं काय, त्यांच्या हितसंबंधांचं काय, तेही समोर यावं यासाठी त्या पाठपुरावा करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.